नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज मी एक नवीन MSF बद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेली आहे। तर काय आहे ती नवीन अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा, मागे 28 मे 2025 रोजी 9941 उमेदवारांची MSF मध्ये निवड करण्यात आलेली होती। हे जे उमेदवार आहेत ते गेल्या मागच्या पोलीस भरतीचे वेटिंगला असणारे उमेदवार, त्यांना MSF मध्ये त्यांची निवड करण्यात आलेली होती। तर आता ते जे काही 45 दिवसांची ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येत आहे। तर नुकताच बॅच क्रमांक 69 जे ट्रेनिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि बॅच क्रमांक 70 ला ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे। तर बघा, बॅच क्रमांक 69 मध्ये पूर्ण महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती। पुरुष उमेदवारांना संधी का नाही देण्यात आली हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही तेथे जाऊन बघू शकताय। तर बघा, बॅच क्रमांक 69 मध्ये पूर्ण 765 महिला कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं होतं। पण त्याच्यातील बऱ्याच महिला ह्या ट्रेनिंगसाठी गैरहजर होत्या। फक्त मोजून 131 महिला उमेदवारांनी ट्रेनिंग कंप्लीट केलेली आहे। तर बघा, पुढचे जे आता काही बॅच आहेत तर पुरुष उमेदवारांना देखील संधी देण्यात येईलच। आणि आता देखील नवीन 20,000 MSF जवानांची निवड ही करण्यात आलेली आहे। त्यांचं नुकतंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे आणि आता पुढे अजून त्यांना तर वेळ आहे, त्यांना सुद्धा ट्रेनिंगला बोलवण्यात येईल। आता जे उमेदवार ज्यांची ट्रेनिंग चालू आहे ते जे 28 मेला 9941 उमेदवारांची निवड झाली होती त्यांचं ट्रेनिंग आता सुरू आहे। तर बघा, गेल्या आता जे मागे ट्रेनिंग झाली होती बॅच क्रमांक 57, 58, 59, 60, 62, 65, 67, 68 या बॅच मधील जे काही उमेदवार जे जॉईनिंगचे राहिलेले आहेत त्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे। तर या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का हे बघून घ्यायचं आहे। काय आहे अजून महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, तुम्ही येथे बघू शकताय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ MSF। तर येथे तुम्ही बघू शकताय विषय काय आहे, महाराष्ट्र सुरक्षा बलातील खालील सुरक्षा कर्मींना कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक देण्याबाबत। तर महाराष्ट्र सुरक्षा बलातील सुरक्षा कर्मींना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या आस्थापनेवर कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात कर्तव्य देण्यात येत आहे। तर बघा, ही जी लिस्ट आहे ही लिस्ट जाहीर झालेली आहे की कोणाला कुठे पोस्ट देण्यात आलेली आहे, कुठे त्यांची ड्युटी लागलेली आहे, हे इथे सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे। या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का बघून घ्यायचं आहे। तर बघा, मी एवढे सगळं काही नावं वाचत बसणार आहे नाहीये, तर त्यामुळे तुमचं नाव आहे का ते तुम्ही येथे लिस्ट मध्ये बघून घ्यायचं आहे। मी तुम्हाला संपूर्ण लिस्ट दाखवते एकदा। तर बघा, तुम्ही येथे बघू शकताय त्यांची जॉईनिंग कुठे झालेली आहे, त्यांना कुठे पदावर देण्यात आलेला आहे, हे सगळं तुम्ही बघू शकताय। बघा, हे बघा, बॅच नंबर 57 हे बॅच क्रमांक 57 च्या ट्रेनिंग मधले आहेत। काही उमेदवार 58 चे आहेत, काही 59, 60 असे उमेदवार आहेत आणि तसंच काही उमेदवारांची MSF मध्ये रिजॉईनिंग सुद्धा झालेली आहे। तर ती लिस्ट देखील जाहीर झालेली आहे। तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पुढे अपलोड होणारच आहे। काय ती पण संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्यायची आहे। तो सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे। तर बघा, ही जे काही आहे लिस्ट, येथे तुमचं नाव आहे का या लिस्ट मध्ये बघून घ्यायचं आहे। टोटल 142 उमेदवारांची ही जॉईनिंगची लिस्ट आहे। तर बघा,
ही संपूर्ण PDF मी तुम्हाला दाखवलेली आहे, तुम्ही इथे बघू शकताय. जर तुम्हाला ही PDF पाहायची असेल, सविस्तरपणे अजून पाहायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय. धन्यवाद.